संपर्काच्या 5 टीम्स फिरणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी राणेंना दिली आहे। नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना खडसवल्यानंतर निलेश राणेंनी मालवण पोलीस स्टेशन गाठलं। तिथे केनवडेकर कॅश प्रकरणी एफआयआर दाखल केलाय का अशी विचारणा त्यांनी पोलीस निरीक्षक जगताप यांना केली। मागणी मी केली की एफआयआर कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे, तो अजूनपर्यंत झालेला नाही। माल तुम्ही पकडलात, तो जप्त केलात, तो तुम्ही जमा कराल, ठीक आहे, पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हा क्राइम झालेला आहे। हा जर क्राइम असेल तर आपण त्याचा एफआयआर केला पाहिजे। एफआयआर अजूनपर्यंत सुमोटो का झाला नाही हे विचारण्यासाठी मी या 2 कार्यालयात आलो होतो। पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्माननीय जगताप साहेबांना भेटलो। निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात निलेश राणे व्यस्त असताना त्यांचे भाऊ नितेश राणे केनवडेकरांच्या घरी पोहोचले। काल रात्रीच्या घटनांची माहिती त्यांनी केनवडेकर कुटुंबियांकडून घेतली आणि पुढे काय पाऊल उचलायचं यावर चर्चा केली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी आपल्या भावानं केलेले आरोप फेटाळून लावले। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही। आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही। आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर, याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय। जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते, म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार। तर अशी नितेश राणेंची आणि विजय केनवडेकरांची भेट झाली आणि या भेटीनंतर विजय केनवडेकरांनीही पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांच्या आई, पत्नी, वहिनी असे सगळे कुटुंबीय त्यांच्या सोबत होते। काल आपल्याकडे सापडलेल्या रोख रकमेचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय। आपण घरी नसताना निलेश राणेंनी आपल्या बेडरूमपर्यंत जाणं